नमस्कार. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट प्रवीण वाघ. मित्रांनो, एक कायद्याचा विद्यार्थी आणि कायद्याचा अभ्यासक आणि कायद्याचा जाणकार म्हणून या विषयावरती बोलावंसं वाटलं. तो विषय म्हणजे पक्षांतरबंदी कायदा, आपली लोकशाही आणि जनता. मित्रांनो, सध्या आपण पाहिलं की पंजाब असेल, वेस्ट बंगाल म्हणजे की पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र राज्य असेल अथवा इतर कुठल्याही राज्यातील परिस्थिती असेल, त्या त्या राज्यामध्ये आपण पाहतोय की जे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षातील खासदारांना, आमदारांना फोडाफोडी करून इतर पक्षामध्ये घेतलं जात आहे. तसेच अनेक खासदार आमदारांवरती ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्या त्यावेळेस अशा खासदार आमदारांना इतर पक्षामध्ये म्हणजे की सत्ताधारी पक्षामध्ये घेऊन तो विषय संपवला जात आहे. म्हणजेच की भ्रष्टाचारावर नंतर चर्चा देखील केली जात नाही. तर मित्रांनो, सध्या आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जी मूळ शिवसेना आहे, म्हणजे आपल्याला जसं जन्मलं तसं आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंची एक मूळ शिवसेना तीच होती. त्यानंतर बरेचसे वाद झाले. त्या वादानंतर प्रकरण इलेक्शन कमिशनकडे गेलं आणि इलेक्शन कमिशननं सांगितलं की जो काही गट फुटलेला आहे ती शिवसेना आहे. परंतु शिवसेना ही नेमकं कोणाची, त्याबाबत आणखीन सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपण मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आपण गृहीत धरून चालू आणि ती धरावीची लागली. तर मित्रांनो, प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेमधील 6 खासदार हे फोडले गेले म्हणजे की 6 खासदार हे इतर पक्षामध्ये जाऊन विलीन झाले, इतर पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यासोबत काही आमदारांनाही प्रवेश केला. आता प्रश्न हा निर्माण होतो, जनतेने जे मतदान केलेलं आहे ते मतदान कशासाठी केलेलं आहे? मग या खासदार आमदारांना जर ज्या पक्षाकडून ते निवडून आलेले आहे, ज्या जनतेने मतदान केलेलं आहे, त्यांना जर विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात जर जाऊन बसायचं असेल तर त्या जनतेने केलेल्या मतदानाचं काय, त्याची अकाउंटेबिलिटी, त्याची जबाबदारी ही कोण घेणार? पक्षांतरबंदी कायदा जो आयडेंटिफिकेशन लॉ आहे, आता जनतेने, महाराष्ट्रातील जनता असेल अथवा देशातील जनता असेल, आता आपण एक मागणी करायला हवी. आणि याबाबत काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे पक्ष जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत का, हा मला आता प्रश्न पडलेला आहे. कारण आज 6 खासदार